जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही शासनाची एक महत्त्वाची योजना असून आतापर्यंतच्या शेत रस्ते योजनेतील सर्वोत्तम योजना आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला जिल्हा या योजनेत राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करावेत। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या रस्त्यांचं सीमांकन करून घ्यावं। या रस्त्यांची कामं त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही पूर्ण करावी। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाद असलेल्या रस्त्यांअंतर्गत वाद मिटणारे तसंच वाद न मिटणाऱ्या रस्त्यांचं वर्गीकरण पूर्ण करावं। या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष, संबंधित तालुक्याचे आमदार यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवावा आणि या योजनेच्या कामाला अधिक गती द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या। या योजनेबाबत अधिक माहिती उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी दिली। जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक घोडके यांनी जिल्ह्यातील 4911 शेत पाणंद रस्त्यांची यादी प्राप्त झालेली असून त्यातील 372 रस्त्यांचं सीमांकन करण्यात आल्याचं स्पष्ट केलं। उर्वरित रस्त्यांच्या सीमांकनाची कार्यवाही वेगानं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं।